B.Ed ॲडमिशन 2025-26चे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। 10 तारखेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येत आहेत, ते म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करताना। कारण त्यांना हे कळत नाही आहे की डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे। या संदर्भात भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या आहे की सर डॉक्युमेंट्स अपलोडबद्दल एक व्हिडिओ बनवा। तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे, कारण तुमच्या फॉर्ममध्ये ऑनलाईन फॉर्म व्हेरिफिकेशनमध्ये त्रुट्यासुद्धा येणे सुरू झालेलं आहे। तुम्ही डॉक्युमेंटमध्ये जर काही कमी जास्त अपलोड केलेले असेल तर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये वापस आलेला आहे। तुम्ही तो फॉर्म चेक करा, त्रुटी पूर्ण करा। आपल्याजवळ त्रुटीचा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्सबद्दल जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता लास्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक पेज येत असेल ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। तर कास्टनुसार यामध्ये डॉक्युमेंट्स कमी जास्त होणार। जर SC कॅन्डिडेट असेल, ST कॅन्डिडेट असेल तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरचं ऑप्शन येणार नाही। OBC VJND म्हणजे जेही विद्यार्थी असेल त्यांना नॉन क्रिमिलियरचं ऑप्शन येणार। ओपन कॅन्डिडेट असेल, EWS असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर या प्रकारे ऑप्शन येणार नाही आहे। तर या फॉर्ममध्ये आपण OBC कॅन्डिडेटने जो फॉर्म भरलेला आहे त्याला कशा प्रकारे ऑप्शन आलेले आहे त्या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये चेक करू शकता की नेमके अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायचा त्याबद्दलचा प्रॉपर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। त्यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये जी माहिती आहे ही त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। कोणतीही अडचण आली तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर संपूर्ण माहिती देणे सुरू आहे। तर सर्वप्रथम बघू शकता विद्यार्थ्यांना लागणार आहे त्यांचा CETचा फॉर्म। CETचा फॉर्म कोणता, जो तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही जो फॉर्म भरलेला होता तो फॉर्म तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे। जर तुमच्याकडे त्या फॉर्मची प्रिंट असेल तर तो फॉर्म तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म डाउनलोड कसा करायचा, स्कोर कार्ड डाउनलोड कसे करायचे या संदर्भात माहिती दिलेली आहे। तुम्ही लॉग इन करून तुमचे स्कोर कार्ड, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता। म्हणजे तुम्हाला स्कॅन करायची सुद्धा गरज नाही आहे। डायरेक्टली PDF सेव्ह करा आणि डायरेक्टली इथे तुम्ही अपलोड करू शकता। म्हणजे 2 डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे डोमिसाईल सर्टिफिकेट। आता भरपूर सारे विद्यार्थी असे की कमेंटसुद्धा केलेलं आहे की आमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे। काही घाबरण्याचं कारण नाही, यामध्ये ऑप्शन आहे बघा। बर्थ सर्टिफिकेट टाकू शकता, TC टाकू शकता आणि विद्यार्थ्यांकडे TC ऑलरेडी अवेलेबल आहे, कारण लास्ट एज्युकेशन पास झाल्यानंतर तुम्हाला TC मिळालेली आहे। त्यामुळे तुम्ही TC अपलोड करू शकता यामध्ये, किंवा कोणाकडे TC सुद्धा नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट अपलोड करा, किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे, म्हणजे ते तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे तुमचा 3 नंबरचा डॉक्युमेंट सॉल्व्ह झालेला आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आहे आणि विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट हे खरोखर कंपल्सरी असणार आहे। यामध्ये कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे। जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल। ओपन कॅन्डिडेटला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही। EWS असेल तर तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट यामध्ये अपलोड करावं लागेल। तर अशा प्रकारे तुमचा हे डॉक्युमेंटचा सुद्धा प्रश्न मिटलेला आहे। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, चला इथे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे। कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुम्ही काढलेलं नसेल, तुम्ही जर अप्लाय केलेला आहे कास्ट व्हॅलिडिटीला, तर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकता। कारण जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो, मी सुद्धा त्यामध्ये सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की रजिस्ट्रेशन करताना तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तिथे जर नोला क्लिक केलं तर त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येते की तुम्ही अप्लाय केलेला आहे का, तर तुम्ही यस करा। यस केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटीबद्दल जी रिसिप्ट आहे तुमच्याकडे त्याबद्दलची माहिती मागण्यात येते। ती माहिती तिथे इन्सर्ट करा आणि व्हॅलिडिटीच्या पेजमध्ये तुम्ही ती रिसिप्ट अपलोड करू शकता। जर तुम्ही रिसिप्टची माहिती दिली तरच तुम्ही रिसिप्ट अपलोड करू शकता। त्यानंतर नॉन क्रिमिलियर, तर नॉन क्रिमिलियर विद्यार्थ्यांनी चेक करा की 31 मार्च 2026 पर्यंत ते व्हॅलिड आहे का, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे जे नॉन क्रिमिलियर आहे हे 2025 मध्ये एक्सपायर झालेले आहे। ते नॉन क्रिमिलियर तुम्हाला चालणार नाही आहे। त्यामुळे एकदा चेक करा की नॉन क्रिमिलियर व्हॅलिड आहे का, असेल तर तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर इथे अपलोड करायचं आहे। जे विद्यार्थ्यांना लागत आहे, SC ST कॅन्डिडेटला नॉन क्रिमिलियर लागत नाही। तर यामध्ये एक विद्यार्थ्यांना अपडेट द्यायची बाकी राहिलेली होती, ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार ना, तेव्हा तुम्हाला विचारण्यात येत आहे की तुमच्या डॉक्युमेंट्सवर बारकोड आहे का।
तर तुम्ही चेक करा की तुमच्या जेही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तिथे कुठेतरी तुम्हाला बारकोड दिसत आहे का. जर बारकोड असेल तर तिथे यस तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या बारकोड खाली एक अशा प्रकारे एक नंबर असेल, तो नंबर तुम्हाला तिथे इन्सर्ट करायचा आहे. प्रत्येक डॉक्युमेंटला तुम्हाला विचारण्यात येणार, ज्या डॉक्युमेंटला विचारण्यात येणार त्या डॉक्युमेंट्सला चेक करा आणि टाका. ज्या डॉक्युमेंटला तुम्हाला विचारणार नाही त्या डॉक्युमेंटला टाकायची गरज नाही आहे. जसं की 10वी 12वी डिग्रीला तुम्हाला विचारत नाही, त्यामुळे टाकायची गरज नाही आहे. कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट अशा प्रकारे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सला तुम्हाला बारकोड आहे का हे विचारण्यात येत आहे, तर बारकोड टाका. त्यानंतर बघू शकता आपले राहिले होते 10वीपासून जे डॉक्युमेंट्स आहे हे अपलोड करायचे. तर यामध्ये बघू शकता, थोडं झूम करून आपण बघू यामध्ये, कारण कसं आहे विद्यार्थ्यांना भरपूर साऱ्या अडचणी जात आहे आणि यामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये चुका व्हायला नको त्यासाठी आपण डिटेल्समध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी तुम्हाला कुठे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार. तर बघू शकता 10वीची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून अपलोड केलेली असेल त्या विद्यार्थ्यांना फक्त 10वीची मार्कशीट अपलोड करा ओरिजिनलमध्ये, बाकी काही अपलोड करायची गरज नाही आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी CBSE बोर्ड, IGCSE बोर्ड, ICSE बोर्ड, IB अशा प्रकारे जर अदर बोर्डमधून तुम्ही 10वी पास केलेली असेल तर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावायची गरज आहे. तुम्ही ज्या बोर्डमधून तुमची 10वी पास केलेली आहे त्यावरती पर्सेंटेज नाही राहत, ग्रेड राहतात. त्यामुळे तर तुम्हाला तर त्यावरती ग्रेड असेल तर तुम्हाला तुमच्या स्कूलमधून एक मार्कशीट घ्यावी लागेल ज्यामध्ये पर्सेंटेज मार्क्सचा उल्लेख असेल. त्यासोबत तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट ॲड करावं लागेल, त्यामध्ये तुमचे सिग्नेचर. कन्व्हर्जन सर्टिफिकेट साईटवर उपलब्ध आहे. जर तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा जर आपला व्हिडिओ बघितला तर मी कसे डाउनलोड करायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. साईटवर ब्राउचर असं एक ऑप्शन दिलेलं आहे, त्यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. आणि यामध्ये अजून एक असं होतं की 10वी ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालेली असेल त्या विद्यार्थ्यांना फक्त 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 10वी 1-2 वेळा दिलेली आहे, कोणाचा इंग्लिश बॅक येतो, कोणाचा मॅथ्स बॅक येतो, अशा प्रकारे जर तुम्ही 1-2 मार्कशीट असेल तर त्या संपूर्ण मार्कशीट तुम्हाला एकत्र करून त्यासोबत मल्टिपल अटेम्प्ट ते सुद्धा एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. सेम तसंच तुम्हाला 12वी सोबत सुद्धा करायचं आहे. जे आपण आता 10वीसाठी सांगितलेलं आहे तेच आपल्याला 12वीसाठी सुद्धा करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या की जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून पास असाल, जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास असाल तर फक्त तुम्हाला मार्कशीट, मल्टिपल अटेम्प्ट नसेल तर तुम्हाला मल्टिपल अटेम्प्टचं एक सर्टिफिकेट आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट, ते जोडणं अनिवार्य आहे. अदर बोर्ड असेल महाराष्ट्र बोर्ड सोडून तर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना, कारण की त्यावरती मार्क्स नसतात म्हणून. यामध्ये जर तुम्हाला कुठे डाऊट असेल 10वी 12वीमध्ये तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की मला 10वीमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, त्यावरती सोल्युशन तर तुम्हाला देण्यात येणार. 12वीमध्ये विचारा, डिग्री असेल तर डिग्रीमध्ये सांगा, PG असेल तर PGमध्ये विचारा, त्याप्रकारे तुम्हाला माहिती देण्यात येणार. त्यानंतर बघू शकता की ग्रॅज्युएशनचं ऑप्शन दिलेलं आहे. ग्रॅज्युएशनमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने BSc पास आहे 2019ला, इथं हे विद्यार्थी 19ला पास आहे, तर यासोबत तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावणं अनिवार्य आहे. डायरेक्टली अनिवार्य म्हणजे इम्पॉर्टंट. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने BSc केलेलं आहे, जसं या विद्यार्थ्यांनी BSc केलेलं आहे 1 ते 6 सेम होते यांना, तर मार्कशीटमध्ये बघा पहिलं सेम, दुसरं सेम, तिसरं, चौथं, 5वं, 6वं असे तुम्हाला PDF स्कॅन करून घ्यायचे आहे. 1 MBच्या आतमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर 7व्या नंबरचं लागणार आहे तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट. तर 7 पेजची तुम्हाला एक PDF बनवायची आणि इथे तुम्हाला अपलोड करायची. डिग्रीच्या डॉक्युमेंट्सचं अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे. यामध्ये जर कुठे काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. डिग्रीमध्ये प्रॉब्लेम आहे अशा प्रकारे तुम्ही कमेंट्स करा, त्यामध्ये तुम्हाला माहिती दिल्या जाणार. तर संपूर्ण मार्कशीट लागणार आहे. जर कोणत्या विद्यार्थी खूप जुना पास असेल, ज्याचे एज्युकेशन इयरली आहे, फक्त पहिलं इयर, दुसरं इयर, तिसरं इयर, तर त्या विद्यार्थ्यांना 3 मार्कशीट प्लस कन्व्हर्जन सर्टिफिकेट 4थ्या नंबरचं अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करावं लागेल. आणि तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा 2 फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, इयरली आणि सेमिस्टर वाईज. तर सेमिस्टर वाईज असेल तर सेमिस्टर वाईज करा, म्हणजे कन्व्हर्जन लावा. इयरवाल्यांनी इयर वाईज कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावा. यामध्ये कुठे डाऊट्स असेल कमेंट्स करू शकता. त्यानंतर सेम टू सेम PGमध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तरच टाका, नसेल केलं तर फक्त जेव्हा तुम्ही एज्युकेशन डिटेल्स ॲड करता त्यामध्ये ग्रॅज्युएशनचे मार्क्स वगैरे इन्सर्ट करा, बाकी टाकायची गरज नाही. मग तुम्हाला PGचं ऑप्शन इथे अपलोडसाठी येणार नाही.
यामध्ये सुद्धा सेम टू सेम करायचं आहे. सेमिस्टर असेल 1 2 3 4 सेमिस्टर स्कॅन करा. त्यानंतर 5वं तुम्हाला लागणार आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट सेमिस्टर्सवाल्यांसाठी. इयरली असेल तर पहिल्या इयरची दुसऱ्या इयरची मार्कशीट ॲड करा प्लस 3 नंबरला तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट ॲड करा. 1 MBच्या खाली संपूर्ण डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट व्हिजिबल असणं गरजेचं आहे, म्हणजे जे व्हेरिफिकेशन सेंटर तुमचं चेक करेल त्यांना ते डॉक्युमेंट्स बघता आले पाहिजे, त्यांना ते दिसले पाहिजे. नाहीतर तुम्ही ब्लर डॉक्युमेंट अपलोड केले तर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये वापस येऊ शकतो. अशा प्रकारे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. तर डॉक्युमेंट्समध्ये जर कोणाला कुठे अडचण असेल तर तुम्ही सांगा. तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे, कारण जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट्सला आम्ही उत्तर देऊ शकतो त्यांना उत्तर देणे सुरू आहे. कारण की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहेत, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे असे आपल्या चॅनलवर आपण प्रयत्न करत आहे. तरी कोणत्या विद्यार्थ्याला जर कमेंट्स विसरलो असेल किंवा कमेंट्स करू शकलो नाही तर तुम्ही परत कोणत्या तरी व्हिडिओवर कमेंट्स करा, त्यावरती तुम्हाला माहिती देण्यात येणार. आणि BEd ॲडमिशन 2025-26 बद्दल प्रॉपर व्हिडिओ दिलेले आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा. त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरा. अडचण आली कॉन्टॅक्ट करा. आणि BEd ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.